मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 वसंत मोरे यांच्यासोबत आज सकारात्मक चर्चा झाली असल्याचं म्हटलंय. तर दुसरी महत्त्वाची चर्चा अजून व्हायची आहे. 2 ते 3 दिवसानंतर महाराष्ट्रातलं समीकरण समोर येईल असे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर वसंत मोरे यांनी म्हटलंय की पुणे लोकसभेची निवडणूक ही 100% लढणार आहे. मी माझं नशीब समजतो की प्रकाश आंबेडकरांनी मला इथे बोलावलं. आजच्या बैठकीत चांगली चर्चा झालेली असून आमची सकारात्मक चर्चा झाली. पुढचा मार्ग येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट करू व पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला खात्री असल्याचंही वसंत मोरे यांनी म्हटलंय. तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे. दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे, कळवायचं आहे ते 31 तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल. काही चर्चा मी असताना आता ओपन करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात, राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती, गाव पातळीवरती आहे. त्याचा एक शेप माझ्या अंदाजाने यायला असं म्हटलं की अजून एक 2-3 दिवसाची वेळ असेल त्या ठिकाणी मानतोय. आणि या 2-3 दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण, कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं फक्त आपल्या समोर सांगतो. आणि आजची चर्चा ही सकारात्मक त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत. पुण्यातून इच्छुक आहेत, परंतु पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याबाबत आपण मी जसं म्हणालो की आपल्याला 2-4 दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही, बोलू इच्छित नाही. परंतु 4-5 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्या समोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो. खरं तर तुम्ही अजून कुठले असं तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत. वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजींसारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटतायत, चर्चा होती आहे. कधीपर्यंत फायनल होणार आहे? ते मी आपल्याला जसं म्हणालो की बेसिकली हे 4 दिवस तुम्ही मला मुदत द्या. 4 दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतं ते. प्रकाश अण्णा शेंडगे पण आज काही घोषणा करणारे उमेदवार ते जाहीर करतायत असंही कळतायत. त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे चर्चा करून नाही झालेलं नेमकं काय? मी तुम्हाला जसं सांगितलं की 4 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे, काय होतंय ते आपल्याला असणारं बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर. आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलं, जितेंद्र आव्हाड असेल, संजय राऊत असेल, सगळेजण वाट पाहत आहेत, तुम्हाला वारंवार आवाहन करत आहेत. जे काही आता मी करतोय ते 2 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं चर्चा चालू आहे. 2 तारखेपर्यंत थांबा. थँक्यू. पुणे लोकसभेची निवडणूक लढणार 100% आहे. उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्या मोठ्या
आज माझा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्यांदाच चर्चेला आलोय. अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामध्ये ती खूप लांब आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचा कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल. चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच 100% सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. वसंत मोरे वंचितचे उमेदवार असतील का पुण्यात? आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब घ्याल. तुम्ही वंचितमध्ये प्रवेश केला की पाठिंबा घेणार? त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेलाच आलेलो आहे. आज चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय लागतो.